महाराष्ट्र की पावन वारी परंपरा के तहत नागपुर की श्री संत जगनाड़े महाराज पालकी आज पंढरपुर पहुंच गई। पालकी के स्वागत के लिए कई श्रद्धालु और वारकरी भक्त उमड़े, जिससे पूरी विठ्ठल नगरी भक्तिमय माहौल में डूब गई। पडगवारीची MIDC आणि ते पडगवारी आणि इतर काही गावांना मिळून MIDC प्रस्तावित होती। त्याची अधिसूचना ही डिसेंबर 2023 ला निघाली होती। त्या दरम्यान MIDC ने जेवढ्या जागेची पाहणी केली होती त्यानुसार त्यांनी पडगवारीची जागा योग्य असल्याचा अहवाल दिला होता। एक 4-5 जागेचा पर्याय मी त्यांना दिला होता आणि MIDC ने त्या जागेची निवड केली। परंतु शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांची भावना विचारात घेतली पाहिजे आणि कुठल्याही शेतकऱ्यांवर अन्याय करून अशा पद्धतीचा प्रकल्प करण्याच्या मानसिकतेत राज्य शासन नाही। परंतु एका बाजूनी लोकांना रोजगाराची गरज आहे, दुसरीकडे औद्योगिक प्रगती प्रत्येक मतदारसंघात झाली पाहिजे। दुर्दैवाने जे लोक MIDC आली नाही म्हणून मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत होते आणि जेव्हा मी MIDC येणार असं सांगितलं होतं तेव्हा त्यांनी चॉकलेट आहे असं सांगून लोकांना भ्रमित करण्याचा प्रयत्न केला। आज ते लोक MIDC होऊ नये म्हणून देखील काही लोक प्रयत्न करत आहे। जे शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांच्या सोबत तिथला लोकप्रतिनिधी ताकदीने उभा आहे, परंतु काही काँग्रेसचे लोक याचा राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न करत आहे आणि एकटे रामटेकला नाही तर महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी कुठले प्रकल्प होतात त्या त्या ठिकाणी काँग्रेसचे लोक लोकांना भडकवत आहे। शेतकऱ्यांच्या भावना योग्य आहेत, त्याचा पूर्णपणे सन्मान झाला पाहिजे, त्यांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे। त्याशिवाय त्या शेतकऱ्यांशी संवाद करून त्यांच्या भावना समजून घेऊन त्यांच्याशी विचारविनिमय करूनच या संदर्भात निर्णय घेतला जाईल असं मी शेतकऱ्यांना सांगितलं आहे। परंतु जे लोकांना भ्रमित करत आहे, तुम्हाला 10 लाख रुपये रेट मिळणार आहे, 5 लाख रुपये रेट मिळणार आहे, तुमची सुपीक जमीन जाणार आहे, असं काही लोक त्यांना जाऊन भडकवत आहे। त्या संदर्भात मी सर्व गावकऱ्यांना सांगितलं आहे की मी तुमच्याशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेईल। शेतकऱ्यांच्या भावना आमच्यासाठी सर्वोपरी आहे। मी राज्याचा कृषी राज्यमंत्री आहे, त्यामुळे शेतकऱ्यांसहित मी निश्चितपणे सर्वोपरी मानणार आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयाशी या संदर्भात चर्चा करेल आणि जे काही योग्य निर्णय तो या ठिकाणी घेतला सर्वेक्षणामध्ये सुपीक जमीनवर आलं नाही। अजून कुठल्याही या संदर्भामध्ये फक्त प्राथमिक अधिसूचना जे चॅप्टर 6 लागू झाला होता, परंतु मी गावकऱ्यांना सांगितलं आहे की मी तुमच्याशी चर्चा करूनच या संदर्भामध्ये अंतिम निर्णय करेल। परंतु काही लोक उतावळे होऊन या कामाचा क्रेडिट की आम्ही तुमची MIDC रद्द केली हे भासवण्यासाठी काही लोक राजकीय सोंग त्या ठिकाणी करत आहे, त्यांना मी एक्सपोज केल्याशिवाय राहणार। महायुतीचे घटक पक्ष म्हणून आता प्रत्येक ठिकाणी अशा पद्धतीचा प्रवेश दिला जात आहे। मला असं वाटतं की समन्वय समितीमध्ये याबाबत निर्णय घेणं योग्य राहील आणि समन्वय समितीचे जे सदस्य आहेत ते या संदर्भामध्ये भाष्य करतील। अल्नीची काय स्थिती आहे? कारण की पाऊस नव्हता, पावसाचा मोठा खंड होता, अल्निनोचं ही संकट आहे। करनीची राज्यात काय स्थिती आहे? पाऊस निश्चितच पावसाने मोठी गॅप दिली, त्यामुळे लोकांचे पर्याय आणि पीक नुकसानीत आले होते। परंतु प्रत्येक पालकमंत्र्यांना, राज्य सरकारच्या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना, जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भामध्ये सूचना दिलेल्या आहे। सुदैवाने मागच्या 4-5 दिवसामध्ये नागपूरला पाऊस आला, अनेक भागात पाऊस या ठिकाणी येत आहे। आजच्या तारखेला फक्त परमेश्वराला एवढीच विनंती आहे की शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पीक वाचवण्यासाठी पाऊस यावा आणि अपेक्षित असं आहे की साधारणतः 90% पेक्षा जास्त, सरासरीपेक्षा 90% पर्यंत पाऊस येण्याची शक्यता आहे। परंतु जी काही परिस्थिती राहील त्याला अहवाल मागून त्या संदर्भामध्ये आम्ही लक्ष ठेवून आहोत। जिथं जशी परिस्थिती आली त्यानुसार निर्णय घेतला जाईल।